मतदारसंघातील तरुणांना या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःचे क्रीडा क्षेत्रातील कलागुण या ठिकाणी सगळ्यांसमोर आणण्याची एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे आणि अशा अनेक स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विविध क्रीडा स्पर्धा घेण्याचा मानस आमचा आहे, जेणेकरून आपल्या नायगाव मतदारसंघातील खेळाडू फक्त जिल्हा स्तरावर नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे घेऊन जाता येतील विविध स्पर्धांमध्ये, हा प्रयत्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत. आणि म्हणूनच माझ्या डोक्यामध्ये हे सुद्धा चाललं की जिल्हा परिषदेमध्ये जे विद्यार्थी आहेत सगळे त्यांना त्या लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रामध्ये प्रशिक्षण मिळावं, यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये चांगलं भव्य दिव्याचं क्रीडा संकुल करता आलं तर तोही आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे पारंपरिक खेळ आहेत, कुस्ती, कबड्डी वगैरे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अशाही खेळांच्या आपण स्पर्धा घेणार आहोत. आणि आज आपण पाहिलात की आपण जेव्हा स्पर्धा घेऊ म्हटलं तेव्हा कशा पद्धतीने आपण म्हणजे जेव्हा नॅशनल लेवलला ज्या पद्धतीचे होतात तसा प्रयत्न आपण केलेला आहे. मग त्यातील बक्षीस असतील, प्रत्येक सामन्याला कमीत कमी 5 ते 6 बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त खेळाडूंना त्यांनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा या बक्षिसाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त स्पर्धा त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकाव्यात, हा त्यामागचा हेतू आहे. आज ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. हे ग्राउंड ज्यांनी उपलब्ध केलं ते श्री धोंडगे साहेब आणि सय्यद रहीम यांचे आभार व्यक्त करतो. आपण ज्या भागामध्ये आहोत ते देगावचे सर्व ज्येष्ठ नागरिक, मग ते डॉक्टर मोरे असतील आणि इतर सर्व रावसाहेब पाटील मोरे असतील, या सगळ्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी जे काय भारतीय जनता पक्षातील माझे सर्व इतर तालुक्यातील सहकारी उपस्थित झालेत, आपल्या नायगावमधील सर्व खेळप्रेमी उपस्थित झालेत, त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो.